दुधात पाणी मिसळल्याबरोबर दुधानं पाण्याला रंग दिला, दुधानं पाण्याला चव दिली, दुधानं पाण्याला स्वाद दिला, नवे नवे दुधानं पाण्याला त्याचं मोल किंमत सुद्धा दिली. आणि आता ते पाणी मिश्रित दूध आमच्या आईच्या हातात आलं. आईनं पातेल्यात ओतलं, गॅस पेटवला आणि गॅसवरती ते पातेलं ठेवलं आणि हळूहळू आई पातेलं आता तापायला लागलं. जसं पातेलं तापायला लागलं तसं दूध हळूहळू बाहेर यायला लागलं. पण बाहेर येत असताना पाण्याला सहन झालं नाही. पाण्याने विचार केला, मी दुधाच्या सोबतीत गेलो, त्यानं मला रंग दिला, रूप दिला, स्वाद दिला, चव दिली, नवे नवे त्याचं मोल दिलं, आणि तो जर मला एवढं देत असेल तर त्याला मी संपून देऊ कसा. आता पाणी वाफेच्या रूपाने बाहेर यायला सुरुवात होती, बरोबर ना. पण ज्यावेळेस पाणी स्वतःला जाळून घेतं का त्यावेळेस ते दूध पण विचार करतं. तर फक्त याला रंग दिला, रूप दिलं, चव दिली, स्वाद दिला, नवे नवे माझं काय दिलं, मोल दिलं, मी एवढंच दिलं. पण हा तर माझ्यासाठी स्वतःचा जीव देतोय ना. मग आता मी या पाण्याला संपू देणार नाही. आई ते दूध काय करतो माहितीये का, पातेल्यातून उतू येतं आणि ज्या गॅसनं दोघाला पेटवलंय का त्या गॅसला डायरेक्ट विझून टाकतं. याला म्हणतात मैत्री. मैत्री करायची तर अशी शेवटच्या श्वासापर्यंत पाहिजे.